श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुचरित्र वाचनाचे नियम आणि फलश्रुती काय मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. गुरुचरित्र हा ग्रंथ 3 वेदांपैकी एक वेद आहे असे मानले जाते. म्हणूनच गुरुचरित्र वाचताना किंवा पारायण करताना अतिशय नियमबद्ध वाचन केल्यास त्याचे फळ अधिक पटीने प्राप्त होते आणि आपल्या बऱ्याच अंशी इच्छा, सुख, शांती, समाधान, भूतबाधा हे सर्व प्रश्न सुटतात. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अगदी व्हिडिओच्या शेवटपर्यंत अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. गुरुचरित्र वाचन सुरुवात करते वेळी सूर्योदयापूर्वी उठून आचमन प्राणायाम करून संकल्प सोडून करावा. कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करून आशीर्वाद घ्यावा. वाचन करण्यापूर्वी भस्म लावावा आणि 108 वेळा गायत्री जप करावा. देवासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाटेवर साक्षात दत्तगुरूंची फेरी मानावी. वाचन मनात न मानता करता खड्या आवाजात शांत स्पष्ट वाचन करावे. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, दुसऱ्यांशी बोलू नये. पारायण काळात 7 दिवस अखंड नंददीप लावावा. रांगोळी काढावी. कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्य पाळावे. दाढी केस नखे कापू नयेत. पारायण काळातील अन्न आणि आहारात तिखट मीठ कांदा लसूण टाळावे. एक भुज आहार घ्यावा. वाचनानंतर पोथी उघडी ठेवावी. हळद कुंकू व फुलांशी नमस्कार करावा. रात्री झोपताना दत्तस्तोत्र दत्तांची आरती म्हणावी. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. स्त्रियांनी आपला मासिक धर्म पूर्ण करून वाचन करावे. वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करूनच करावे. पारायणी दरम्यान दुसऱ्यांच्या घरचे अन्न न घेता स्वतःच्या घरचे अन्न खावे. पारायण सुरू करताना शक्यतो शनिवारपासून सुरुवात करावी आणि शुक्रवारी संपवावी. वाचनाच्या दरम्यान सूतक असलेल्या ठिकाणी जाऊ नये. गोमूत्राने शुद्धी करावी आणि वाचन करताना ज्या ठिकाणी वाचनात मृत्यूचा उल्लेख आला असेल त्या भागावर वाचन थांबवू नये. तो भाग वाचूनच थांबवावे. कारण पारायण काळात शक्यतो जमिनीवर झोपावे. पलंगावर बसू नये. निष्काम मनाने वाचन करावे. फळ आपोआप मिळते असा सकारात्मक विचार ठेवावेत. नकारात्मक विचार करू नये. नियमांचे पालन करून मिळणारे फायदे. गुरुचरित्र वाचनातील पवित्रता व आचरण राखले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख उपासना व गुरूंची कृपा प्राप्त होते. मानसिक शांती, सद्गुणांची वाटचाल, भक्ती व आध्यात्मिक प्रगती साधली जाते. अनुष्ठानपूर्ण निष्ठा व श्रद्धेद्वारे केल्यास लाभ निश्चित होतात. शरीर व मन दोन्ही शुद्ध होते व भक्तीमध्ये वाढ होते. वाचनाच्या काळातील उचित आचार व्यवहाराने रोग निवारण व सकारात्मक ऊर्जा वाढते. वरील नियम पाळल्यास गुरुचरित्र वाचनाचा अधिक फलश्रुती होते आणि भक्ताला आध्यात्मिक व भावनिकदृष्ट्या चांगले लाभ मिळतात. पारायण काळात सातत्याने श्रद्धा ठेवणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर